एका एकरामध्ये जर 15 क्विंटल जर उत्पादन होत असेल तर त्या ठिकाणी 20 क्विंटल जर गव्हाचं उत्पादन आम्हाला काढता येणं शक्य असेल तर त्यासाठी काही जर ॲडिशनल खत जर आपण युरिया बरोबर दिले तर ते आम्ही का करू नये। तुम्ही कोणतंही पीक घ्या, कोणत्याही पिकामध्ये नियोजन फार महत्वाचं आहे। नियोजन जर नसेल आणि तुम्ही कितीकही जरी काबाड कष्ट केले तरी मात्र ते काबाड कष्ट आमचे निरर्थक ठरू शकतात। काही गोष्टी पूर्वीपासून चालत आल्या, परंतु त्या गोष्टीमध्ये थोडा बदल करा आणि मग बघा तुमच्या उत्पादनामध्ये फार प्रमाणामध्ये बदल झालेला दिसेल। तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड। शेतकरी बांधवांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे पाहत असाल की अत्यंत चांगल्या प्रकारचा गहू आपला त्या ठिकाणी उगवून आलेला आहे। जवळपास 25 दिवस आपल्या गव्हाला झालेले आहे आणि आता आपल्याला आपल्या गव्हा पिकामध्ये कशा प्रकारचं नियोजन करायचं आहे, कशा प्रकारची काळजी घ्यायची आहे जेणेकरून जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला आपल्या गव्हामध्ये मिळणार आहे। तर कोणत्या प्रकारचं तणनाशक त्या ठिकाणी फवारलं पाहिजे, कशा पद्धतीने त्या ठिकाणी खत व्यवस्थापन केलं पाहिजे आणि पाणी आपण पुढे भविष्यामध्ये अजून कसं दिलं पाहिजे, तर या विषयावरती सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही या व्हिडिओला स्किप करू नका। शेतकरी बांधवांनो, बरेचसे शेतकरी म्हणतात की गहू हे काही जास्त खर्चिक पीक नाहीये, जास्त खर्च करण्याची आवश्यकता नाहीये। हे त्यांचंही खरं आहे, कारण बरेचसे शेतकरी काय करतात की त्या ठिकाणी सुरुवातीला 20-25 दिवसाला युरियाची एक बॅग त्या ठिकाणी टाकून दिली की त्यानंतर मात्र ते खत व्यवस्थापन करत नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, जर आपण जर यामध्ये अजून जर काही ॲडिशनल जर त्या ठिकाणी खत जर टाकले तर त्या ठिकाणी निश्चितच आम्हाला चांगल्यातला चांगल्या प्रकारचा रिझल्ट आपल्या उत्पादनामध्ये पाहायला मिळणार आहे। तर ते कशा प्रकारचं खत व्यवस्थापन आपल्याला करावं लागणार आहे तेच आपण या ठिकाणी बघणार आहोत। तत्पूर्वी खरं म्हणजे गहू या पिकामध्ये तणनाशक फवारायचं आहे, पाणी द्यायचं आहे, खत टाकायचं आहे, तर याचं जे काही नियोजन आहे म्हणजे की त्यांचा स्तर कसा असणार आहे, सुरुवातीला आपण खत टाकलं पाहिजे का तणनाशक फवारलं पाहिजे की पाणी फवारलं पाहिजे, खऱ्या अर्थाने हे आपण समजून घेऊ। आता याचा जो काही मुख्य कालावधी आहे म्हणजे 25 दिवसाच्या अंतरामध्ये, तर या ठिकाणी आपण पहिलं जे काही आहे तणनाशक फवारायचं आहे। तणनाशक फवारल्यानंतर होणार काय आहे की त्या ठिकाणी आम्ही जे खत टाकू, खत टाकल्यानंतर जो काही तणनाशक फवारल्यामुळे जो काही गव्हामध्ये पिवळेपणा आहे तर तो पिवळेपणा निघून जाईल आणि त्या ठिकाणी आपलं जे काही गहू आहे हा गहू सदाहरित त्या ठिकाणी आपला दिसणार आहे। तर मग सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण काय करायचं आहे की पाणी देऊन घ्यायचं आहे आपल्या गव्हाला। पाणी दिल्यानंतर त्या ठिकाणी 2 दिवसानंतर ज्यावेळेस वाफ होणार आहे त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी आपण तणनाशक फवारायचं आहे। आता तणनाशक कोणतं फवारायचं हा सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा आहे। तर शेतकरी बांधवांनो, तणनाशक फवारत असताना आपण त्या ठिकाणी ऑलग्रीब जे काही मिळत असतं तर ते एका एकरासाठी 8 ग्रॅम एवढं मिळत असतं। तर त्याचे तुम्ही जवळपास 7 किंवा 8 पंप करून तुमच्या गव्हामध्ये त्या ठिकाणी फवारणी करायची आहे। किंवा मग व्हेस्टा जर तुम्हाला त्या ठिकाणी मिळाला तर व्हेस्टा सुद्धा चांगला आहे, 160 ग्रॅम प्रति एकर एवढा आपल्याला वापर करायचा असतो। तर त्या ठिकाणी जवळपास आपण 9 ते 10 पंप करून त्या ठिकाणी आपल्या गव्हामध्ये फवारणी करू शकतो। तर फवारणी केल्यानंतर त्या ठिकाणी मग आपल्याला आता खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे। आता खत टाकत असताना आपल्याला कशा प्रकारचं खत टाकायचं आहे तर ते खूप महत्वाचं आहे। तर खत टाकत असताना मी पहिलं सांगितलं की शेतकरी त्या ठिकाणी एक युरियाची बॅग आणली आणि टाकून दिली की त्यांचं काम होऊन जातं। पण शेतकरी बांधवांनो, याच्या व्यतिरिक्त आपण जर त्यामध्ये काही ॲडिशनल जर केलं तर आम्हाला त्या ठिकाणी विक्रमी उत्पादन होऊ शकतं। जसं की आम्हाला जर समजा 20 क्विंटल जर एका एकरामध्ये जर उत्पादन होणार असेल तर 20 ऐवजी 25 क्विंटल होऊ शकतं। उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याला कोरडवाहूमध्ये 10 क्विंटल होणार असेल, 12 क्विंटल होणार असेल तर 15 क्विंटल पर्यंत उत्पादन होऊ शकतं। मग जर काही ॲडिशनल गोष्टी जर केल्याने जर आम्हाला उत्पादन वाढत असेल तर आम्ही त्या गोष्टी का करू नये, तर हाच मुद्दा खूप महत्वाचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। तर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी खत व्यवस्थापन करत असताना आम्हाला त्या ठिकाणी 25 किलो युरिया घ्यायचा आहे, त्यामध्ये जवळपास 20 किलो पांढरा पोटॅश त्या ठिकाणी आपल्याला मिक्स करायचा आहे। आणि यामध्ये अजून एक खूप महत्वाची गोष्ट ऍड करायची आहे, खूप महत्वाचं खत आपल्याला टाकायचं आहे, ते म्हणजे झिंक सल्फेट। जवळपास 5 किलो झिंक सल्फेट आपल्याला आपल्या या भेसल डोसमध्ये टाकून घ्यायचं आहे। झिंक सल्फेट म्हणजे काय
की त्या ठिकाणी प्रथम आणि दुय्यम सुद्धा अन्नद्रव्य त्या ठिकाणी झालं. मुख्य अन्नद्रव्य म्हणजे आपण त्या ठिकाणी युरिया दिला, त्यानंतर आपण त्या ठिकाणी पोटॅश सुद्धा दिलेला आहे आणि सुरुवातीचा जो काही बेसल डोस आहे यामध्ये बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी एकतर 10-26-26 टाकतात किंवा 12-32-16 टाकतात किंवा मग DAP त्या ठिकाणी टाकत असतात. म्हणजे काय की यातला जो काही स्फुरद आहे तो स्फुरद हा बऱ्याच कालावधीपर्यंत कार्यरत असतो, म्हणजे तो काम करत असतो, आपल्या जमिनीमध्ये पडून राहत असतो. त्यामुळे स्फुरद टाकण्याची आवश्यकता नाहीये. म्हणून आपण या ठिकाणी युरिया घेतला, त्यानंतर आपण पोटॅश सुद्धा घेतला आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे झिंक सल्फेट सुद्धा घेतलं, म्हणजे सल्फर सुद्धा आलं आणि झिंक सुद्धा आलं. आता झिंक सल्फेटचे काय फायदे आहेत खरं म्हणजे ते समजून घ्या, की आपल्या पिकामध्ये जो काही पिवळेपणा आहे किंवा मग भविष्यामध्ये जे काही आपलं अन्नद्रव्य बनवण्यासाठी जे काही प्रकाश संश्लेषण ही जी क्रिया आहे होणारी, तर ती क्रिया जोमामध्ये होत असते आणि सदाहरितपणा त्या ठिकाणी राहतो. पानाची त्या ठिकाणी आपल्या गव्हाची जी काही चकाकी आहे, लांबी रुंदी आहे ती चांगली राहत असते. म्हणून झिंक सल्फेटचा आपल्या गव्हाच्या पिकामध्ये खूप महत्वाचं त्या ठिकाणी कार्य आहे. म्हणून झिंक सल्फेट वापरणं खूप गरजेचं आहे. एकरी 5 किलो आपण त्याला वापरायचं आहे, यापेक्षा जास्त वापरण्याची आवश्यकता नाहीये. आता बरेचसे शेतकऱ्यांच्या कॉमेंट्स येतील की सर यामुळे त्या ठिकाणी आमचा गहू जो काही आहे तो जळण्याची शक्यता राहील का किंवा जळू शकतो का? तर शक्यता त्याची राहत नाही. जर आपण यापेक्षा जर 10 किलो 15 किलो जर वापरलं तर शक्यता वाढेल, परंतु आपण त्या ठिकाणी प्रमाणामध्येच वापर करायचा आहे. कोणत्याही गोष्टी प्रमाणात पाहिजे, प्रमाणाच्या बाहेर जर गेल्या तर विपरीत परिणाम होऊ शकतो. परंतु 25 किलो युरिया, 20 किलो पांढरा पोटॅश आणि 5 किलो झिंक सल्फेट अशा पद्धतीने जर आपण वापर केला शेतकरी बांधवांनो, तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्या गव्हामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन त्या ठिकाणी मिळणार आहे. फक्त एकच करायचं की गव्हामध्ये खत टाकत असताना सकाळच्या सत्रामध्ये खत टाकायचं नाही, कारण आता हा जो गहू आहे या गव्हामध्ये सकाळी सकाळी त्या ठिकाणी दव पडलेला असतात. गहू हा ओला असतो आणि ओला असल्यामुळे त्या ठिकाणी जे काही आपण खत फेकणार आहे तर ते खत त्या ठिकाणी त्याला जाऊन चिटकल आणि चिटकल्यामुळे त्या ठिकाणी ते जळू शकतं. म्हणून आपण 10च्या नंतर म्हणजे याचा या गव्हावरचा जो काही ओलावा आहे किंवा मग जे काही दव पडलेले आहे हे दव त्या ठिकाणी निघून जातील आणि जे काही आपण खत टाकू ते खत त्याच्यावर न पडता डायरेक्ट जमिनीवरती पडेल. मग अशा पद्धतीनं जर आपण खऱ्या अर्थाने जर व्यवस्थापन केलं शेतकरी बांधवांनो खताचं, तर चांगल्यातला चांगला रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो. पहिलं सुरुवातीला पाणी दिलं, पाणीनंतर आपण 2 दिवसानंतर तणनाशक फवारलं आणि त्याच्यानंतर खत व्यवस्थापन केलं. खत व्यवस्थापन केल्यानंतर तुम्ही लगेच त्या ठिकाणी पाणी देऊन घ्यायचं आहे. म्हणजे पाणी दिल्यामुळे काय होईल की जे काही तुम्ही खत टाकाल तर ते खत पाण्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या मुळांपर्यंत जाईल आणि त्या ठिकाणी अपटेक व्हायला सुरुवात करेल आणि त्या ठिकाणी निश्चितपणे काही कालावधीनंतर 1-8 दिवसानंतर आपल्याला जबरदस्त रिझल्ट आपल्याला आपल्या गव्हाच्या पिकामध्ये पाहायला मिळू शकतो. आता जास्तीत जास्त फुटावसाठी, जास्तीत जास्त फुटव्यांसाठी आपण एक फवारणी सुद्धा घेणं गरजेचे आहे. या आपल्या गव्हा पिकामध्ये कुठं थोडाफार गहू कोमेजलेला असतो, कुठेतरी थोडाफार पिवळा झालेला असतो, तर अशा पद्धतीच्या समस्या भविष्यामध्ये सुद्धा येऊ नये किंवा मग तांबेरा हा रोग येऊ नये. तांबेरा खरं म्हणजे जास्त प्रमाणामध्ये आता रोग येत नाही, परंतु आपला गहू अजून तजिलेदार कसा राहता येईल, ठेवता येईल, कशा पद्धतीनं चांगला डेव्हलप ठेवता येईल, तर यासाठी एक फवारणी काढणं खूप गरजेचे आहे. फवारणी काही जास्त खर्ची काढायची नाही, तर त्या ठिकाणी फवारणी काढत असताना तुम्ही एक टॉनिक घ्यायचं आहे, एक बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि एक कीटकनाशक घ्यायचं आहे. कोणत्याही प्रकारचं कीटकनाशक तुम्ही घ्या, साध्यातलं साधं घ्या आणि टॉनिकमध्ये तुम्ही साध्यातलं साधं कोणतंही टॉनिक घ्या आणि बुरशीनाशकामध्ये सुद्धा तुम्ही साध्यातलं साधं कोणत्याही प्रकारचं बुरशीनाशक घ्या, रोक घ्या, अँट्राकॉल घ्या किंवा साप घ्या. टॉनिकमध्ये तुम्ही त्या ठिकाणी एकतर बायोटा एक्स घ्या किंवा मग त्या ठिकाणी तुम्ही इसाबियन घेऊ शकता किंवा मग टाटा बहार घेऊ शकता. कोणत्याही प्रकारच्या टॉनिकचा जरी वापर केला तरी मात्र आपल्याला त्या ठिकाणी फायदा होणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त आपल्या गव्हाला फुटवे आपल्याला कशा पद्धतीने फोडता येतील आणि जास्तीत जास्त त्या फुटव्यांचं रूपांतर पुढे वंब्यामध्ये कसं करता येईल, म्हणजे जास्तीत जास्त वंब्या त्या ठिकाणी आल्या तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त उत्पादन आम्हाला त्या ठिकाणी होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, एकंदरीतच तुम्हाला या ठिकाणी मी गव्हाच्या विक्रमी उत्पादन वाढीसाठी काही महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली शेतकरी बांधवांनो? तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर निश्चितपणे आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला ही माहिती आवडली तर इतर शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा ही माहिती पाठवायला विसरू नका, जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा अवश्य लाभ होणारच आहे. तर शेतकरी बांधवांनो, परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.